बातमी ठाकरे बंधूंसंदर्भातली आहे। महाराष्ट्राबाहेर येऊन दाखवा, पटक पटक के मारेंगे असं म्हणत भाजप खासदार निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना आव्हान दिलंय। हिम्मत असेल तर उर्दू भाषिकांना मारून दाखवा असं चॅलेंज निशिकांत दुबेंनी दिलंय। मराठी न बोलणाऱ्या भाईंदरच्या व्यापाराला मारहाण झाल्याच्या मुद्द्यावरून उत्तर भारतीय नेत्यांच्या निशाण्यावर राज आणि उद्धव ठाकरे आले। महाराष्ट्राबाहेर या, पटक पटक के मारेंगे असं थेट आव्हानच निशिकांत दुबेंनी दोन्ही ठाकरे बंधूंना दिलं। यदि उनमें हिम्मत है, जो मैंने आपको कहा है, यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें, तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं और बाला साहब ठाकरे जी के सिद्धांतों पर चल रहे। उद्योग धंद्यांवरून सुद्धा निशिकांत दुबेंनी ठाकरेंना डिवचलंय। आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। त्यांच्या बुडाला आग लागणं स्वाभाविक आहे, कारण भाजपचं राजकारणच तोडाफोडा आणि राज्य करा असं आहे। लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायचा हाच भाजपचा धंदा हा आता संपलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या बुडाला आग लागणं हे मी समजू शकतो। आम्ही एकत्र आल्यामुळे मी पहिलेच म्हटलं की यांच्या बुडाला आग लागलेली आहे, त्याच्यामुळे ती बुडाची आग दाखवता पण येत नाही आणि सगळ्यांसमोर शमवता पण येत नाही। देखिए क्या है कि आप क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा। आप किसकी रोटी खा रहे हो? वहाँ टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई। हमारे पैसे पर पल रहे हो, तुम कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है। आपके पास कौन सी माइंस है? दुबेंनी दोन्ही ठाकरे बंधूंना कोण कुत्रा कोण वाघ हे स्वतःच ठरवा असं आव्हान सुद्धा दिलंय। हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिम्मत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा। आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो। कोण कुत्रा आणि कोण वाघ तेही स्वतःच ठरवा। ज्या पद्धतीने केडियासारखा किडा बाहेर आला, तेव्हाच मी सांगितलं होतं की अनेक किडे आता बाहेर येतील। अरे कुत्र्या, झारखंड मध्ये बसून नको बोलू रे, तुझ्यात हिम्मत आहे तर ये इकडे। हे 2-4 जी विकृत पिसाळलेली, आपण त्यांना कुत्रीच म्हणू, पिसाळलेली कुत्री, ही का मराठीवर तुम्ही धावून येताय? आणि मराठी शिकणं आम्हाला जमणार नाही असं जेव्हा उद्धट उर्मट बोललं जातं तेव्हा हे प्रकार घडतात। निशिकांत दुबेंनी राज आणि उद्धव ठाकरेंची तुलना दाऊदची केली आहे। दुबेंनी म्हटलंय, मुंबईमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यात आणि काश्मीरमधून काश्मीरी हिंदूंना हाकलून लावणारा सलाउद्दीन मौलाना मसूद अझर किंवा मुंबईतील हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या दाऊद इब्राहिम मध्ये काय फरक आहे? एकानं हिंदू असल्यामुळे अत्याचार केले तर दुसरा हिंदीमुळे अत्याचार करतोय, अशी जहरी टीका भाजप खासदार निशिकांत दुबेंनी केली आहे। मला तर या सगळ्या गोष्टीचा उद्विग्नता येते। पहलगाम मध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या। पहलगाम मध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। मला असं वाटतं हेच महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत, जे मराठी माणसाची, जो मराठी माणूस न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती हे वेळ आणतायत, आणि त्यांची तुलना जे कोणी भाजपवाले पहलगाम मधल्या अतिरेक्यांशी करतायत, हे म्हणजे मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत। आणि या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे। हे मराठी